असं म्हणतात की आषाढ महिन्यात ना मुलीला आकाड तळून द्यायचा असतो. सगळं लावून झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी कालच माहेरून आले. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आता खूप जास्त पसार आहे घरामध्ये, तर ते सगळं आज मला आवरायचं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथं हे सगळं किराणा भाजीपाला हे सगळं असं पसारा पडलेला आहे. ते मला सगळं आवरून घ्यायचं आहे. सासूबाईने ते म्हणजे गहू ज्वारी शेंगा भाजीपाला सगळं दिलेलं आहे. मम्मीनं पण तिथून तिच्याजवळ जे होतं म्हणजे लोणचं अजून खोबरं वगैरे म्हणजे ते असं कसं आईचं कसं असतं ते तिनं दिलेलं आहे. सासूबाईंनी पण खूप काय काय दिलेलं आहे. तर ते सगळं मला आज नीट आवरून घ्यायचं आहे. आणि मला डब्बे पण घासायचे, त्यामुळे सगळं नीट म्हणजे सगळं सामान व्यवस्थित ठेवता येईल. आता फ्रीज पण थोडाफार ना सेट करावं लागेल. स्वयंपाक करायचा आहे मला. चपात्या केलेल्या आहेत, भाजी केलेली आहे, अजून एक भाजी करायची आहे. चला असं आहे आजचा दिवस. खूपच जास्त बिझी आहे, त्यामुळे तुम्हाला एक एक दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. का माहिती हा माझा डोळा पण थोडासा सुजलेला आहे. तुम्हाला दिसतं असं काय चावले काय माहिती. म्हणजे हा नॉर्मल दिसते पण इथं थोडीशी सूज आली, त्यामुळे थोडंसं विचित्र वाटते बघायला. तर बघू आता ते जास्त हात लावल्यावर ते जास्त सुजेल, त्यामुळे शरोजी पप्पा मला जास्त हात लावू नको. काय झाले काय माहिती. चला असो. एवढा सगळा भाजीपाला दिलेला आहे घरून. त्यात मला वाटतं लिंबू आहे, अद्रक आहे, वांगे आहे, ते सगळं ठेवलेलं. आता सगळं वेगवेगळं करून ठेवायचं. टोमॅटो इथं मम्मीनं कणीस दिलेलं आहे. आता हे भाजीपाला हा जो भाजीपाला आहे ना तो माझ्या सासरहून आलेला आहे. आणि हे ना मम्मीनं चिवडा कापण्या खारी सगळं दिलेलं आहे. असं म्हणतात की आषाढ महिन्यात ना मुलीला आकाड तळून द्यायचा असतो. म्हणजे काही तळलेलं असं खाऊ घालायचं असतं असं म्हणतात. त्यामुळे तिनं मला चिवडा कापण्या ते करून दिलेल्या आहेत. मला काय एवढ्या कापण्या आवडत नाहीत, पण छान झाले. शरूला आवडल्या. शरूचे पप्पा पण खातेत. तर असं आहे. आणि शेंगा दिलेला आहे. तुम्हाला दाखवते एक मिनटं. एवढ्या शेंगा दिलेल्या आहेत. ते शेंगा मला फोडावे लागतील. असं पटपट आवरते, तुम्हाला आवरून बोलते. एवढा सगळा किराणा ना हे 4-5 डब्यातून काढलेला आहे. इथं दूध गरम करायला ठेवले. आता हे आणि बाकीचे पण मला सगळं रिकामं करून घ्यायचं आहे. आता आज जरा मूड आहे काम करायचा, त्यामुळे मी हे सगळं काढलेलं. नाही तर माझं इथं बॅक पेन थोडंसं होत आहे. पण जाऊ दे म्हणलं, आज वेदर पण ठीक आहे. म्हणजे बोर पण होत नाही जास्त, कारण काल घरून आल्यामुळे मला करमत पण नाही आहे. त्यामुळे म्हटलं हे एक तरी काम होऊन जाईल. तर चला पटपट करते आणि तुम्हालाही दाखवते. सगळं लावून झालेलं आहे आणि किचनला सगळं आवरून झालेलं आहे. इथं जे मम्मीने गरा वगैरे चिवडा कणीस ते दिले होते, ते कापण्यात दिलेत. आणि ते गराना मला चाळून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे शिरूला कसं ब्रेकफास्टला आप्पे वगैरे करायला लागते. तर आत्ता वाजलेले आहेत 1:45. माझं जेवण राहिलेलं आहे अजून. तर मी थोडा वेळ आराम करणार आणि मग जेवण करणार. चला खूप जास्त थकली आता मी. तर आता 6-7 वाजले होते आणि इथं मी ना गरा चाळून घ्यायला घेतला होता. कारण गेल्या वेळेस जो गरा दिलता ना तर त्यामध्ये ना मी डायरेक्टच मी ठेवून दिला आणि त्यामध्ये काय माहिती असं थोडासा खराब झाला होता. त्यामुळे म्हणलं आधी हे एक काम करून घ्यावं. त्यामुळे सगळा गरा चाळून ठेवला. थोडासा एक होता ना तो थोडासा मोठा होता, त्यामुळे ते काय चाळला जात नव्हता. म्हणून मी तो तसाच ठेवून दिला. त्यात काय म्हणजे घाण वगैरे काही नव्हती, त्यामुळे तसंच फ्रीजमध्ये ठेवून द्यावं म्हटलं. कारण ते चाळणीमधून पण पडत नव्हतं. मी खूप वेळ चाळून बघितला. तर जे हे होता ना ते मी तसाच ठेवून दिला आणि नंतर स्वयंपाक करायला लागले. तर इथं मला आज भाकरी बनवायची होती, तर तेच भाकरी आणि भाजी बनवायला घेतली मी. तर स्वयंपाक वगैरे झाला, जेवण करून झालं होतं आणि इथं आमच्या शरी मॅडमला होमवर्क दिला होता की हे जो बलून आहे ना तिथं हाताला पेंट करून कसा पण कलर द्यायचा. आता मला माहीत नाही तसंच करायचं होता का, पण ती म्हणली मॅडमने असंच करायला सांगितलं आहे. तर त्यामुळे मी तिच्या हाताला असं कलर लावून घेतला आणि फक्त असं हात ठेवून ना असं प्रिंट करायचं होतं. तर आमचं तेच सुरू होतं. माझा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.